आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पठ्ठा. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. तानाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पठ्ठा. हरी नाही धीरच सोडणार, परी नाही धीरच सोडणार, चाकर शिवबाच होणार. डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. हो संताजी धनाजी रणात दिसता, शत्रू पळे प्रतिबिंब पाहता. धनाजी रणात दिसता, शत्रू पळे प्रतिबिंब पाहता. संताची धनाची रणात दिसता, शत्रू पळे प्रतिबिंब पाहता. घोड नाही पाणीच पिणार, अरे गोड नाही पाणीच पिणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. बाजीराव तो वीरच मोठा, बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा. बाजीराव तो वीरच मोठा, कंस खाऊन लढला पट्टा. बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा. घोड तो दौडीत सोडणार, ओ घोड तो दौडीत सोडणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. हो जगदंबेच्या कृपा प्रसादे, जगदंबेच्या कृपा प्रसादे, शिवरायांचा आशीर्वादे. ओ जगदंबे
शिवरायांच्या आशीर्वादे भर भर आम्हीच जाणार मोर मोर आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार सत्यनारायण नाम मनी माझ्या रुजविले सत्यनारायण नाम मनी माझ्या रुजविले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले सत्यनारायण नाम सत्यनारायण नाम
जे जे माझे ते मी आयुष्य वाहिले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले सत्यनारायण नाम मनी माझ्या रुजविले सत्यनारायण नाम मनी माझ्या रुजविले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले तुझ्या कृपेनेच देवा हाती कल्पवृक्ष वाले सत्यनारायण नाम. देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालय. देव अंतरात नांदे देव दाही दिशी बोले देव आभाळी सागरी देव आहे चराचरी देव शोधू
देव दाही दिशी बोले, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी, देव शोधुनिया पाही, देव सर्वा भूता ठाई, देव देवार्यात नाही, देव नाही देवालय. देव मूर्तीत नामावे, तीर्थक्षेत्रात नागावे, देव आपणात आहे, शिर झुकवो निया पाहे, तुझ्या माझ्या जड देही, देव भरुनिया वाही, देव देवार्यात नाही, देव नाही देवालय. देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत, देव सगुण निर्गुण, देव विश्वाचे कारण, काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राही, देव देवार्यात नाही, देव नाही देवालय, देव देवार्यात नाही, देव नाही देवालय, देव देवार्यात नाही, देव नाही देवालय. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला,
राजाची पुण्याई त्या काळोखाच्या राती त्यान केली रोषणाई. धन्य शहाजी राजे ग धन्य माऊली जिजाई. गड किल्ले स्वराज्याची काय सांगू नवलाई. शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का. मला दाऊनी शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का. राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का. मला दाऊनी शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का. मला दाखवा ना स्वराज्याची दौलत दावीन. तुला गड किल्ल्यांवर नेन स्वराज्याची दौलत दावीन. शोभा घडवला जिजाईन त्यांची समाधी पचडला पायीन. राया रायगडावर चढताना भगवा हातात घेशील का. दरवर्षाला राज्याभिषेकाला मला गडावर नेशील का. मला दाखवा ना राया दावाना करणारा किल्ला. जाऊ जोडीना गोडीना पाहण्या तोरणा किल्ला. हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. गिरशिखरी गिरटापरी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी.
परी ईर्षी खरी कीर्ता परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा छत्रपती शिवाजी महाराज की उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा छत्रपती या राष्ट्रमाता राजमाता इष्टमाता जिजाऊ माता जिजाऊ मासाहेबांनी शिवाजी राजांना आदेश दिला राजा राजा घोड्यावर बसा हातात तलवार घ्या निपात करून टाकूया शत्रूंना आया बहिणीच्या रस्त्यावर जात असताना मराठीच्या औलादीला शोभणारी गोष्ट नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगाचं रक्त संचललंय संसार रक्त उतरलं स्वराज्य निर्माण केलं अरे भवानी आईच्या कृपावदान भवानी आईच्या कृपावदान निर्दय खानाचा करून वदन निर्दय खानाचा करून वदन निर्दय खानाचा करून वदन भवानी आईच्या भवानी आईच्या भवानी आईच्या कृपावदान निर्दय खानाचा करून वदन निर्दय खानाचा करून वदन निर्दय खानाचा करून वदन आपण येऊन आता करीत दैन आपण येऊन आता करीत दैन मातीत मिळेल पैसा अहो मातीत मिळेल पैसा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा राजा
राधे जी 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 राधे जी जी ताकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता ताकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता डोळ्यात तुझे अंगार भगन रक्तात जागू दे गाज भवानी माता हे राजे जीर जीर हे राजे जी हे राजे जीर जीर जी राजे जी विश्ववंदिता शाहस्नो शिवसैषा पुत्रा भद्राय राजते हृदयात जागू दे पुन्हा माता रांगडा जोश दाही दिशी घुमूदश छत्रपतींचा घोष हृदयात जागू दे पुन्हा माता रांगडा जोश दाही दिशी घुमूदश छत्रपतींचा घोष लढण्या संग्राम आज हो बळदे या मनघटी आम्हा करण्या संहारी शत्रूचा जन्म घे पुन्हा आता हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार 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 जय श्री राम हर घर में हुए कहना हर घर में हुए
na 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 na. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके. शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर. na 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 na. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भग
na 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 na. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार 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 निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच निशान na 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 na. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार 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 na 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 na. Na 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 na. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार 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 निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके निशान भगवे भूवर जय श्री राम हर घर में प्रभु एक ही नाम हर घर में प्रभु एक
आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार 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 जिंकुनिया जगभरी शिवबाराचं नाव गाजली माझा राजा हे माझा शिवबार हे माझा राजा हे माझा शिवबार आमचं रगाते देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढूचो मात भंडारा ह्यो भाळी मखू उफानला रगात देवा आमचा रगाते देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढूचो मात भंडारा ह्यो भाळी मखू उफानला रगात हेच मागणं तुम्हाला जीवन बाई बातोची सुनचा म्हणती तुमच्या संगती मर्दमा बाळा लढतोची राजल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली माझा राजा हे माझा शिवबार भाळा भरी शिवबाराचं टंक वाजे
बसली नाही जमती हिरा गे हिरा कायम कला फुटला जरा गे फुटला जरा कायम कला फुट. सगळ्यांनी या लवकर, सगळ्या लहान पोरांनी लवकर इकडे या. माझ्याकडे काहीतरी गोष्ट आहे, लवकर या. आता दोन्ही आहेत वरती, आता दोन्ही आहेत खाली. आता वाकायचं, आता बसायचं 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 खाली बसायचं. आता उठायचं पटकन, उठायचं उठायचं. बाजूला पाय खाली कागद दिसतात उचलायची. कागद 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 लवकर. सगळा कचरा बिचरा पटकन. प्लास्टिकच्या पिशव्या, हे बघ इकडे पिशव्या. आणि शपथ पिशव्या पिशव्या शपथ कडक बाटल्या पिशव्या. कचरा बाहेर फेकायचा लवकर. कोण कोण फेकतो बघा. बॉल फिरायचा आणि पास करायचा. ओके, ज्याच्याकडे बॉल असेल गाणं बंद झाल्यानंतर तो आउट. ओके, 1 2 3 स्टार्ट. चलो म्युझिक दादा. दादा तुला वाईट, तुला पहिलाच सांगितलं ना त्याला पाठ करू नको. शेजारी मेली चालताना आपल्यावर आपला मला बनवणे त्यांना. चला पहिला डाव भूताचा. पहिला डाव भूताचा. परत दिदीला एक संधी दिली. चला येस म्युझिक. मना वाटलेलाच यो मना आउट करल. माईक दे ना दादा दुसरा. हॅलो हॅलो बोला. हॅलो, हा नाव सांगा ना. लगीन झाले तुमचा? नाही नाही, तुम्ही अस्मिता डोंगरे नाव सांगला नाही ना. बरोबर. आता तुमचं लगीन झालं असतं, आता नवऱ्याचं पण नाव सांगला असता. अच्छा झालंय, मग सांगा नवऱ्याचं पण नाव सांगा. ओके, आता श्रीरंगरावांचा छान असा उखाणा ऐकायचा आम्हाला. दादाशी भांडण झाले? माझा तुमचं भांडण झाले. आजपासून मी तुमच्याशी बोलणार नाही. संध्याकाळी विवेक दादा येणार आहे. उखाणा घ्यायला सांगला, मी माझा नवऱ्याचं नाव घेणार नाही. कट्टी. चला ताईसाठी जोरदार टाळ्या वाजवू आपण. चला म्युझिक. बस बस. काय झालं सांग. अरे मग माईक मध्ये बोल, आवाज येत नाही बाई. काय करशील. हे माईक घे आणि तो चेंडू पण घे. काही 5-5 जण, सॉरी 6-6 जणांचा टीम तयार करायची. 6 जणी. वहिनी या. अजून कोण काही बाहेर कोण खेळतायत का बघा. एका वेळी एक चेंडू उचलायचा, आपल्या डब्यात टाकायचा. ओके, इकडचे चेंडू आहेत तोपर्यंत एका वेळी एक टाकायचा, आपल्या डब्यात टाकून घ्यायचा. ओके, इकडचे डब्यातले संपले, लक्षात घ्या. इकडचे संपल्यानंतर कुणाच्याही डब्यातला चोरी करायचा. तुम्ही तुमच्या डब्याला हात देऊन थांबू शकता. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, नमो पार्वती पत, हर हर. म्युझिक दादा. हा याला झोपाला आला का काय डीजे वाला. कर भाषा अरे लाव. आवाज कमी कर. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. स्टॉप. दोघींची नावं लिहा. भाई दुसरे पण गाणी आहेत तुमच्याकडे कोणी यांच्यासाठी. काय
तुमचं नाव त्यानंतर टीम नंबर 3 चला लवकर या गाडी वाजत नाही तेव्हा गाणं वाजेल तेव्हा फिरायला सुरुवात करायची प्रत्येक राऊंड वेगळा असेल ते झाल्यानंतर जेव्हा गाणं स्टॉप होईल तेव्हा मी संख्या सांगेन त्याची टीम बनवायची मी बोललो 4 तर 4 जणांची टीम बनवायची बनवा 4 जणी बनवा 4 जणी हा बनवा खांद्यावरती अटकायचं ताई हा खांद्यावरती अटकून खाली बघा हो हे बघा अशी टीम बनवायची हे बघा यांनी बनवली ओके रेडी चला जोगे पण 1 2 3 स्टार्ट म्युझिक दादा चालू एका हातात टाका दुसऱ्या हातात कमरेवरती वा थँक्यू 2 संख्या 2 काही तुम्हाला सुवर्ण संधी इकडे कोणाला पण आणा कोणाला पण कोणतरी तुम्हाला वाचवेल हो ताई यांना वाचवा हे इकडे कोणाला खेळायचं असेल तर ताई प्लीज यांना वाचवा हा या ओके आल्या प्रगती ताई हे ताई तुम्हाला फुगडी घ्यायची 1 2 3 सुरुवात फुगडीला सुरुवात करायची ताई मध्ये या 1 2 3 सुरुवात दादा गाणं लाव रे लक्ष ठेवायचा चालू झालं का गाण्याला सुरुवात करायची ये ताई का टाकलंय चालू फुगडी चालू ओके स्टॉप दादा जर आवडला असेल तर जरा टाळ्या वाजू बहिणींसाठी कारण लय दिवसात फुगड्या खेळल्या त्या आता काय करायचं माहिती का पदर बाहेर काढायचं पदर आता पदर कच्चा आणू मी यो पदर बाहेर काढायचा हा दुसऱ्या कमरेवरती बाहेर काही पदर बाहेर उजवा बघा माझा हात कसा आहे आणि ज्यांच्याकडे पदर नाही त्यांनी असं तोंडावर ते हात ठेवायचं चला ठीक आहे पदर बाहेर काढा चालायला सुरुवात 1 2 3 म्युझिक दादा क्या बात है 5 गाणं बंद करून डायरेक्ट बंद 5 अरे 5 जणी चला हो ताई किती आहेत हो ताई एक यांच्यामध्ये ही बाई शेवटपर्यंत एकटीच राहते हा ओके चालेल आल्या बाबा फायनली ओके ताई खेळामध्ये आता नियम बदल होत आहेत लक्षात ठेवा ऐका ताई काय करायचं आता मी जेव्हा 5 बोललो तेव्हा कोणीच योग्यतेने उभ्या नाही राहिल्या ओके जेव्हा मी तुम्हाला स्टॅच्यू बोलतो तेव्हा तुम्ही हलायचं नाही बोलायचं नाही हसायचं नाही काहीच नाही करायचं फक्त गप्पा उभं राहायचं ओके आणि उभं राहताना तुम्ही जसं आपण दही अंडीला उभे राहतो तसंच राहायचं ठीक आहे ओके असं उभं राहायचं नाही आपल्याला रिसेप्शनला फोटो काढायचे नाही ओके चला ताई आता नाचायचं आहे जरा म्युझिक जागेवरती हात वरती सगळ्यांच्या हातवरती जो नाचणार नाही का हात वरती असेल
करशील आमच्या पक्षाने आपला मुख्यमंत्री बनवू बाबा. आता बायावर 3 बाबा खलास. 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. स्टॅच्यू ताई 7 जणी 4 3 7. हो ताई या इकडे सर काय इकडे. हा या अध्यक्ष या नारायण राणे या इकडे. 3 3 4 7. हो ताई 7 जणी चला इकडे. शेजारी मिरी जाताना आपला नारायण राणे बनवून ताई ताई सर काय इकडे. ताई सर 3 3 6 7 3 3 6 7. वाटे तिकडे असतात. बाबा मी तुमच्याकडे जाऊ. 3 3 6 4 3 3 6 4 3 2 1 स्टॅच्यू. ताई तुमचा ग्रुप पूर्ण हो कारण मी पहिले 5 या पहिल्याच सांगायच्या आधीच खांद्यावर टाकून होते. खेळताना बायका आमच्या मी लास्ट परत एकटीच राहतात. मी वाईट परिस्थिती करून ठेवले बायकाई. ताई 6 झाले तुम्ही. ताई 5 4 तर सगळे आउट. ताई एक घ्या त्या मी एकटीच राहिली लास्ट परत. ताई तुम्हाला एक संधी देऊ का. पुढे खेळायचं असेल तर बघा त्यांना तुमच्या टीम मध्ये जॉईन करा. तुमच्याच उचलायचे ना. ही खेळ युट्यूब वरती तुम्ही बघत असाल. इन्स्टावरती बघताय. ऍक्टिव्हपणा पाहिजे नाही. एका वेळी एकच उचलायचा. बाबा काय स्पीड. अभिनंदन. मस्त होता पण जाऊ ना. गुलाबी साडी अन्न लाली लाल लाल. चला ताई 2 नंबर 3 नंबर कुठे. चला हुशार असेल ती शेवटचा उचले. कुठे काढ बाहेर. अभिनंदन. हे हॅलो आल्या ताईंचं. 3 स्टार्ट. ही जिंकणार आहे. फास्ट आहे. मस्त. चला नाही प्रयत्न चांगले होते पण काय झालं. किती आहेत 5. लेट झालं. ती दिदी जिंकली ना. नीतिवंत वर्धवंत सामर्थ्यवंत जाणता राजा जगातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजीराजे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया आपण. बघा बऱ्याच जणांनी ज्याच्या त्याच्या प्रांतानुसार त्याच्या त्याच्या जातीला त्याच्या त्याच्या वंशाला उल्लेखनीय काम केलंय. मग एखादा माणूस युपीचा असेल तर आपण सहज म्हणतो युपीचा भैया आहे. एखादा गुजरातचा असेल तर सहज बोलतो तो गुजराती आहे. एखादा राजस्थानचा असेल तर आपण बोलतो मारवाडी आहे. एखादा साऊथचा असेल तर त्याला बोलतो अन्न आहे. बाहेरची लोक आपल्याला इथे राहणाऱ्या माणसाला बोलतात तो गाववाला आहे. ही प्रत्येकाच्या प्रांतानुसार ओळख झालेली आहे. मग हीच ओळख महाराजांच्या काळात नसेल का. होती. त्यांना पण जाती आड येत होत्या. धर्म प्रांत आड येत होते. मग शिवाजी राजांनी कसा ट्रॅकल केलं असेल. एक गोष्ट त्यांच्या काळात घडली तर उदाहरण तुमच्या समोर रेखाटतो. सगळ्यांचं लक्ष आहे का. उत्तर भारतातला सुलतानाचा स्तुती पाठक. आता उत्तर भारत म्हणजे आजच्या काळातला एक महाराष्ट्र एवढा भारत असेल. त्या उत्तर
भारतातल्या सुलतानाचा स्तुती पाठक. सुलतान म्हणजे कोण? आजच्या काळातला मुख्यमंत्री. त्या सुलतानाचा स्तुती पाठक कवी भूषण शिवाजी महाराजांचं कार्य त्याला कळलं आणि तो महाराजांवरती फिदा झाला. मागचा पुढचा विचार न करता तो रायगडावरती आला. तिथे येऊन शिवाजी महाराजांवरती कविता करू लागला. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस अनेक दिवस झाले. कुणाच त्याला काही बोलत नव्हतं. कविता करतोय कविता करतोय कविता लिहितोय. एक दिवशी सहज एक माणूस दर्शन घेऊन झाल्यानंतर तिथे बसलेल्या युवकाला पाहिलं आणि त्याने विचारलं, कोण तू? त्याने उत्तर दिलं, मी उत्तर भारतातल्या सुलतानाचा स्तुती पाठक कवी भूषण. कशासाठी आलात? शिवाजी महाराजांवरती कविता करण्यासाठी आलोय. मग केल्या का? हो, भरपूर. मग एखादी म्हणून दाखवतोस? अनेक दिवसापासून बसलेला त्याला कोणच काही विचारत नव्हता. सहज त्याने उत्तर दिलं, हो 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 हो, कविता म्हणून दाखवतो. सहज त्याने दुसरा प्रश्न विचारला, तू कधी महाराजांना पाहिलंच का रे? त्यांनी सांगितलं, नाही, मी महाराजांना कधी पाहिलं नाही. बरं, कविता केल्यास एखादी म्हणून दाखवतोस का? कवी भूषणची किंमत ही कुणालाच कळली नाही. तुम्हाला माहिती आहे का त्यांनी कोणती कविता बनवलेली? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांच्या पाठ आहे, पण आपल्याला माहिती नाही ती कवी भूषणाची कविता आहे. कविता अशी होती, त्यांनी म्हणायला सुरुवात केली. कविता कशी? इंद्रजमे जम्म पर रावण सुगम पर मानव सुवम पर रघुकुल राज है पौन बारी बाह पर शंभुर तीनाह पर जोजा बाह पर राम तुझ राज है रामा मृगदंड पर चीता मृगचंड पर भूषण वितुंड पर जैसे मुग राज है तेज तम हंस पर कन्न चिमी कंस पर त्यों मलिच वंश पर सैर शिवराज है. समोरच्या माणसाला कविता आवडली. समोरचा माणूस म्हणाला, वा बहुत उत्तम, खूप सुंदर. पुन्हा एकदा म्हण. पुन्हा एकदा म्हणली. परत एकदा म्हण. परत एकदा म्हणली. अजून एकदा म्हण. अजून एकदा म्हणली. पुन्हा पडवा कविता म्हणायला लागला. कविता म्हणून म्हणून कवी भूषण कंटाळून गेला. समोरच्या माणसाला वैतागून म्हणाला, अरे कोण र? कोण बाबा तू? इतक्या वेळेला कविता म्हणायला लागलास, कोण तू आहेस? कोण? समोरचा माणूस अतिशय शांतपणाने उद्गारला, अरे वेड्या, ज्याच्या नावानं कविता म्हणतोस तो शिवाजी राजा मीच आहे. अरे का थांबलास? जितक्या वेळी कविता म्हणला असतास तितकी बक्षिसा तुला देणार होतो, का थांबलास? त्या दिवशी कवी भूषण उद्गारला, राजे, बक्षिस मिळावे म्हणून इथपर्यंत नाही आलो. तुमच्या आशीर्वादाची थाप माझ्या पाठीवरती पडावी म्हणून इथपर्यंत आलोय. आणि इथून पुढं मी आपल्या गावात जाईन, तिथे या स्वराज्यासाठी मावळे उभे करीन. जाती धर्मांना बाजूला सरून कवी भूषणांनी छत्रपती शिवाजी राजांच्या चरणाशी लोटांगण घातलं. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या शौर्याला, त्यांच्या पराक्रमाला मानाचा मुजरा केला. आणि त्याच दिवशी छत्रपती शिवाजी काळात या छत्रपती शिवाजी राजांनी सहजरित्या उद्गारलं, अरे तुझ्यासारखी माणसं या स्वराज्यात आहेत. आणि तेव्हापासून दादा, तेव्हापासून या स्वराज्यामध्ये अनेक लेखक, अनेक स्तुती पाठक, अनेक गायक, आमच्यासारखे व्याख्याते या स्टेजवरती उभे राहू शकले. अरे खरं तर भाग्य आपलं, अरे भाग्य आपलं, आपल्याला साराचा भेटला. अरे म्हणूनच तर मंदिरावरती कळस आहे, दारावरती तुळस आहे, आणि माझ्यासह आमच्या बसलेल्या या माऊलींच्या कपाळावरती कुंकुमाचा टिळा आहे, कुंकुमाचा टिळा आहे, कुंकुमाचा टिळा आहे. कवी म्हणतात, हर हर महादेवची नौबत पुन्हा जळेल काय? कवी म्हणतात, हर हर महादेवची नौबत पुन्हा जळेल काय? स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? काल परवा रिलीज झालेला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी छावा पिक्चर प्रत्येकाने बघितला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती निघता निघता काहींचे ते अश्रू अनावर झाले नाही, काही रडत होते, काही घोषणा देत होते. प्रत्येकाला सळसळून उठलं रक्त आपल्याला पाहायला मिळत होतं. पण एक व्हिडिओ बघितली, एक लहान मुलगी रडते, तेव्हा कळतं आमच्या राजाने आमच्यासाठी, आमच्या स्वराज्याच्या कुंकुवासाठी काय सोसलं असेल. त्या छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजीराजे आणि मासाहेब जिजाऊंच्या संस्कारांसाठी आणि समस्त मावळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हर हर महादेवची नौबत पुन्हा जळेल काय? स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल का? बाजी सारखी हक्कासाठी खिंड कुणी लढेल काय? बाजी सारखी हक्कासाठी खिंड कुणी लढेल काय? स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? मर्द जीता है, मर्द जीता है पिऊन थोडा खंबा, खंबा खंबा. मर्द जीता है पिऊन थोडा खंबा, मरणालाही राजवणारा दिसत नाही संभा. त्या शंभू सारखा शूरवीर तरुण इथं घडेल काय? त्या शंभू सारखा शूरवीर तरुण इथं घडेल काय? स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय?
कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गाई, कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गाई. पार्लर मध्ये रोज आता सस्ते आमची आई. त्या जिजाऊंचं बाळ आता, त्या जिजाऊंचं बाळ आता शिवबासारखं म्हणेल काय? स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल. शेवटच्या टप्प्यात सगळ्यांचा आभार व्यक्त करतो या शिवचरित्रातील काही उदाहरणासाठी. कारण माझा राजा कसा आहे? जिजाऊंच्या डोळ्यांना फुलेला अंगार तू, रणचंडीनं केलेला युद्धाचा शृंगार तू, सह्याद्रीच्या कड्यावरून कडाडणारा वाघ तू, अफजलाला फाडणारा एकटा नरसिंह तू. छत्रपती शिवाजीराजे म्हणजे भगव्या कपनीचे जोगी, छत्रपती शिवाजीराजे म्हणजे सकळ विश्वाचे श्रीमंत योगी, छत्रपती शिवाजीराजे म्हणजे आमचे कर्म, छत्रपती शिवाजीराजे म्हणजे आमचे कर्म. अरे मर्दा, छत्रपती शिवाजीराजे म्हणजे आमचा धर्म, छत्रपती शिवाजीराजे म्हणजे आमचा धर्म. जय जिजाऊ, जय शिवराय. मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी लटपट भारी किसन उडारी टपला यमुना तेरी, लटपट भारी किसन उडारी टपला. अभिनंदन. व्हाईट साडी. चला सगळे झाले? तुम्ही झाले ताई? आहेत ना? चला. दोघींचे लाजच्या नाव घ्या. थांब जरा एक मिनिट. पाय ग, आपला वय झाला, हा जवान होतो तेव्हा झालाच जा. चला काय बात करत. आमच्या मावशी विजयसारखी सेम अख्या गावाला वाटत नाही कधी. नाही नाही माझ्या मावशी सांगता. आता असू दे. चला ताई एक फोटो काढून सांगला. ताई ऐका, हे जे सगळे बसलेले लोक आहेत, हा मी यांच्याकडे तुम्हाला कोणती गोष्ट आणायला सांगेन, ती तुम्ही आणायची आणि बसायची. ओके, जी बसेल ती पुढे खेळेल, जिच्याकडे नसेल ती आउट होईल. ओके, नाही तुम्हाला दुसऱ्याकडनं आणायलाच लागेल, स्वतःची गोष्ट चालणार नाही. ताई तुम्हाला आणायचंय कोणताही फोन, 1 2 3 कोणताही फोन घेऊन यायचा, कोणाच्या पण कडनं आला. बसा खुर्चीत, बसा खुर्चीत. कोणाचं आहे? बसा. ओके ओके थांबा. ताई फोन दाखवा, ताई फोन दाखवा. फोन 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 कोण सांगला? फोनवर बोलवते का तिच्या वत कुणाला का? चला अभिनंदन. हा ओके फोन दाखवा. यो होता कुठं शातक बघला. यो कोणता बाबीचा तर ना उचलून त्या इधर घर आवे तो का बताई. आणला. चला ठीक आहे अभिनंदन. चला ज्याचा फोन आहे त्यांनी. काही तुम्ही आऊट झालात, बसून घ्या. तुम्ही पण आऊट झालात. काय कमरेचा नाही वापरायचा बाबा, काहीच नाही. नाही नाही हो दादा, असेल तर द्या, का असेल तर द्या. ताई तुम्हाला आत्ता आणायचंय बघा. तुमच्याकडे वस्तू असेल तर ती वापरायची नाही. पहिला सांग नीट आहे का? आता काय आणायचंय? 10 20 50 100 200 किंवा 500 ची नोट. चला 2 खुर्च्या काढा अश्विनी, पटकन. नोट पाहिजे, पद्धतशीर नोट घेऊन या. अरे बाबा मगाची पाणी आली. गणपत 15 तोळीची 4 रुपये मागतात पैसे. अरे बाबा खवा निघायचे पैसे. अरे अरे बसली आहे. 1 मिनिट, असं का केलं? राहू दे सर. ताई ताई चला 1 मिनिट. हा चला वाजवा. त्याला पब्लिकला नाही बोलू शकत. काही वाजवा. हा पैसे दाखवा. जिच्याकडे नोट असेल ते नोट असेल ना, नोटच पाहिजे. हा चला, ज्यांचे घेतले त्यांना रिटर्न करा. पुढच्या टायमाला 500 रुपये सांगेन ना, ते माझ्याकडे जमा करून घेतात. नाही पैसे
आणलेले का? बसलेली खुर्चीवरती? ओके, मग एक खुर्ची का काढली? एक खुर्ची ठेव. नाही नाही, राहू दे, घ्या, असू दे, मी काढली असेल ती. एक मिनिट, या ताई आऊट आहेत, तिथे तिथे बसा. ताई बसा. आम्हाला माहिती आहे ना, हे रोजचा धंदा आहे. कॉन्सन्ट्रेट. हा, युच कसला बोलते मी का बटमटनवाला रफिक का संडेला नको माफ द्या. चला ताई, तुम्हाला आता, ए बाबा बस ना, बाबा बस, कशाला त्रास करतो जीवाला. ताई, आता तुम्ही कोणाच्याही फक्त मुलाला आणायचं आणि बसायचं. मुलाला आणायचं, बसायचं, मुलगा पाहिजे. बाहेर बस. थँक्यू. स्टॉप. ओके, ताई बसा. एक मिनिट. एक 2 3 आणि 4. तुम्ही चौघी आऊट. ताई तुम्ही बसा. 1 2 3 4. ताई तुम्ही आऊट. चला बसा. मी पहिलाच सांगितलेलं मुलाला आणायचं, मुलगी नाही बोललो. चला, 4 आऊट. हे खुर्ची काढी, ती खुर्ची काढ ती बाहेर काढ. हो, जवळ या खुर्ची आता. हे चला पूर्ण बाहेर. चला. कोणताही रुमाल. 1 2 3. 2 खुर्च्या काढल्या. काढेल 2 खुर्च्या. काय तुम्हाला म्हातारी बाई जिंकवत. चला, रुमाल दाखवा. ओके, चला द्या परत त्यांचे द्या. क्लेसांचा क्लिप आणा. अश्विनी, एक एक काढ ना पटकन. आणा, काढ ना. यार तुम्ही एक एक काढ ना. लक्ष. शेवटचं राऊंड तुम्हाला आणायचे 1 2 5 किंवा 10चा $. 2 काढले. हे लाईनमध्ये ठेवा अश्विनी, दाखव. वरती करा सगळ्यांनी. आज कशाला वरती करा? फुगा. हा ताई, आपला फुगा वाचवायचा, दुसऱ्याचा फुगा फोडायचा. ठीक आहे, जवळ या ताई, जवळ या जवळ, अजून जवळ या. लेडीज डब्यात जशी जागा असते तसं करा. चला पुढे. ओके. हा ताई, तुम्हाला आता फोडायचे फुगे. 1 2 3 स्टार्ट. दुसऱ्याचा फुगा फोडायचा, आपला वाचवायचा, दुसऱ्याचा फोडायचा. ओके, स्टॉप. किती फुगे आहेत? 3 3 6. ओके ताई, जे खेळलेत ते इकडे या. चला लवकर या. ताई, ज्यांच्याकडे फुगे आहेत त्यांनी हातवरती ठेवा. हो ताई, या बाकीचे इकडे. चला 1 2 3. 1 2 3 4 जण आहेत ना. ताई बसा खाली. याचा त्या ते फुगे इकडे. आता टाका खाली. घ्या तो टेबल. ताई, तुमच्यातनं दोघीला संधी पाहिजे का? खेळायचं का तुम्हाला? आता थांबा, भांडण झालंय जरा. दोघींचा खेळ पुन्हा होईल. चला, दोघीच जणी. एक दिदी तुझ्या हातात ठेव. चल, त्यांची जाऊन उभी राहा. चला. सत्य 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 नहीं चुकता हे बालक. चला ठीक आहे.
ग्लास आणा इकडे, याला असं फिरव. हा ग्लास कागदाचा आहे. एक हात मागे ठेवायचा ताई, एक हात मागे ठेवायचा, दुसऱ्या हाताने ग्लास उचलायचे. जेव्हा जिथपर्यंत मी बोलत नाही वेळ संपली तोपर्यंत थांबायचं नाही. ओके. हा एकावरती एक जमा करायचे. हे बघा असे. ओके. जमा करायचे. जेवढे हातात असतील तेवढेच मोजण्यात येतील. जमा करून बाजूला ठेवायचे नाहीत, पडलेले उचलायचे नाहीत आणि दुसरा हात पण लावायचा नाही. थांबा एक मिनिट, मला चेक करू दे. एक मिनिट, मला चेक करू दे. हा ठीक काही. हे बघा परत एकदा, हा ग्लास कागदाचा. ओके. एका हातात उचलायचा असा. ओके. आलं लक्षात? अशा प्रकारे जे उचलत जायचं. जेवढे तुम्ही उचलाल तेवढे तुमचे पॉइंट्स असतील. ठीक आहे. आणि जेवढे खाली पडले उचलायचे नाही, दुसरा हात लावायचा नाही. ठीक आहे. फक्त मोजायला दुसरा हात लावायचा. एक टेबलला काही स्पर्श करू नका, थोडे मागे उभे राहा. हा झालं. सुटसुटीत ठेवून झालं. ओके. एक दोन. साऊंड रेडी आहे का तू? साऊंड तू रेडी? मी रेडा. अभिनंदन. यो कोण काय करतो तुमच्या बाजूला? तू आता आला? कुठं घेतात तिच्या बरोबर? अरे तू कुठे तिच्याकडे आता दाखवतो. कुठं टेम्पो? काय करशील? एक दोन. दादा लक्ष आहे ना तुमचा? याच्यातनं जी जिंकेल आणि त्याच्यातनं जी जिंकेल ती फायनलला खेळेल. ओके. एक दोन. थांबा. बाकीच्या जाऊ 14 जणी कुठे आहेत त्या आत्ता खेळलेल्या? सगळ्यांना बक्षीस आहे तर जाऊ नका, पहिला सांगतो. एक दोन तीन. स्टार्ट. खूप छान. 6 5 4 3 2 1. वेळ संपली. स्टॉप. काय म्हणून केलं? चालू ठेव ना. स्टॉप स्टॉप. आता चला घ्या मोजा नाही. 24 आहे तुमच्याकडे. अभिनंदन. खूप छान. चला ताई तुम्ही इकडे बसून घ्या, तुमच्यासाठी ती खुर्ची आहे. 2 3 सुरुवात. 5 करा नाही. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. स्टॉप. काउंट करा. इकडच्या पण होत्या का? इकडच्या नव्हत्या ना? होत्या थोड्या. थांबा एक मिनिट. काय कोण जिंकलं? 27 22 23. अभिनंदन. चला द्या इकडे. 1 2 3 स्टार्ट. एकामध्ये एकच पाहिजे. 2 असे लावून व्हा. 6 जवळ लावगा. हे बोलू नका रे. आवाज काय करता? मस्त.
भारी कलर आहे छान वाटेल तुला तुला जर नसेल पाहिजे तर बघा ते नाही मी पेटा मारतो अंगावरती टाका अभिनंदन थांबा जवळ घ्या माईक सोन्याच्या मंगळसूत्राला सासर पायरीची खून सागररावांचे नाव घेते पाटलांची सून नाव सांगा काय आशा आपण ते उभे राहा नाव जवळ जवळ माईक जवळ घ्या माईक जवळ आशा रुपये सुनलेकर हा घ्या उर्वेकरांची सून उखाणा जवळ जवळ शंकराची पिंडी शंकराच्या पिंडीवर देवाचे वापरून सुपेश्वरांचं नाव घेते सागररावांचं थँक्यू बराच मान राखाय त्यांनी अभिनंदन शेवटच्या टप्प्यात संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेच येते वाहू दे आनंद वारे जागे यावी सृष्टी राती होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा स्वच्छ सारे मार्ग व्हावे अनबने ही साफ व्हावी गंधाळल्या पहाटेच येते जीवसृष्टी जन्म घ्यावी स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळवा स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ती पहाट रोज यावी माणसाचा देव व्हावा माणसाचा देव व्हावा शेवटच्या टप्प्यात सगळ्यांचा आभार व्यक्त करतो कृष्णदादांनी या ठिकाणी आम्हाला खूप छान संधी दिली त्याचबरोबर कल्पनाताईंनी खूप सपोर्टिव्ह केलं कल्पनाताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवू आपण त्यांची संपूर्ण टीम काम करते आणि त्याचबरोबर श्रीराम महिला मंडळ तुमचं सगळ्यांचं कौतुक शेवटच्या टप्प्यात आभार